पद्धतीने दादांच्या विरोधामध्ये कटकारस्थान झाली। आज तीच कटकारस्थान करण्याचा प्रयत्न वहिनी पार्थ किंवा जय आणि आमचा पक्ष या बाबतीमध्ये केला जातोय। तो नक्कीच जनता हाणून पाडेल आणि पक्षाचे माझे सगळे प्रमुख सुद्धा निश्चितपणे त्या ठिकाणी हाणून पाडतील। एवढंच मला आजच्या या त्यांनी जे काय सांगितलेलं आहे त्या ठिकाणी मांडायचे। परंतु तटकरे साहेब या सगळ्यामध्ये तुम्हालाच टार्गेट का केलं जातं? याचं कारण असं आहे की दादा असताना सुद्धा मला टार्गेट अनेक वेळा केलं गेलं। 2009 सालापासून 4 पासून अनेक वेळेला 14 पासून तर ते अधिक वाढत गेलं आणि सावलीसारखी साथ दादांच्या पाठीमागे आम्ही सर्वांनी केली। स्वाभाविकपणानेच त्यांना जे दादांना त्या कालावधीमध्ये एकंदर दादांची राज्यामध्ये उंचावलेली प्रतिमा आणि दादांना पक्ष संघटनेवरती जे काय पकड मिळवलेली होती त्यांच्या मेहनतीतून, त्यांच्या प्रखर इच्छाशक्तीतून आणि प्रचंड मेहनतीतून त्यामध्ये आमचा सहभाग असल्यामुळेच आम्हाला टार्गेट करणं स्वाभाविक आहे। त्याच्यामुळे मला काय त्याच्याशी काही नवल वाटतच नाही, कारण हा निर्णय सुद्धा ज्यावेळेला आम्ही घेतला एनडीएमध्ये सहभागी होण्याचा त्यावेळेला आम्ही सगळेजण होतो। स्वाभाविकपणाने आज विलिनीकरणाच्या बाबतीमध्ये सुद्धा त्यांना तेच वाटत होतं। मी आज एवढंच त्यांना सांगतोय की दादांचं शव म्हणजे अपघात झाल्याच्या नंतर विमानाचा हॉस्पिटलला शव आलं, त्याच्यानंतर पोस्टमॉर्टम झालं, तिथपासून काय काय घडलं या सगळ्याची माहिती माझ्याकडे आहे। कृपा करा आणि थांबा, नाहीतर मला स्पष्ट काय बाबा पुढच्या कालावधीमध्ये सांगावे लागतील। काय कटकारस्थानं तुम्ही वहिनी पार्थ आणि जयच्या विरोधामध्ये करत होतात याची इत्तमभूत माहिती आमच्या सर्वांच्याकडे आहे। थांबा जरा, कारण शेवटी एक सुसंस्कृत विचाराच्या माध्यमातून आपल्याला पुढे वाटचाल त्या ठिकाणी करायची। नाही, ज्याला असेल त्यांनी समजून घ्यावा। मला याच्यापेक्षा काय अधिक हे कसं आहे की काळाच्या ओघात जनतेला त्यांचं स्थान काय माहिती आहे। मध्ये एक फार मोठा एक दौरा त्याने काढला होता संबंध महाराष्ट्रभर, 50 माणसं सुद्धा नाही जमली। इतका प्रचंड खर्च करून प्रसिद्धी करून इतका मोठा काहीतरी दौरा काढण्याचा अभिनय आमचा एखादा युवकचा जिल्हाध्यक्ष गेला तर अनेक माणसं जमू शकतात, इतकी आमची ताकदवान कार्यकर्ते आहेत। तर त्यांनी इतका गाजावाजा करत प्रचंड खर्च करत जो काय दौरा काढला तो फ्लॉप शो झाला, अनेक बाबतीमध्ये झाले। त्याच्यामुळे अस्वस्थ मन आहे, त्या अस्वस्थ मनातून असं काही ना काहीतरी कावीळ झाल्यासारखं वक्तव्य करण्याचा प्रयत्न केला जातोय, तो होत आहे। धन्यवाद। आपण नव्हते, नेमकं आपल्याला कल्पना दिली गेली होती या बैठकीची? आपल्याकडे माहिती अतिशय अपुरी आहे। मला माहिती होती, मी संध्याकाळी तुम्ही तिकडे होता, मी बैठकीला उपस्थित होतो, मी बैठकीला संबोधित केलंय। जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या नंतर झालेल्या जिल्हा परिषदेच्या स्थापनेमध्ये पक्षाध्यक्ष म्हणून मी काय काय संभाजीनगर, लातूर, धाराशिव, त्याच्यानंतर परभणी, रायगड, कोल्हापूर, त्याच्यानंतर पुणे या सगळ्या जिल्हा परिषदेमध्ये रचनेच्या बाबतीमध्ये पक्षाध्यक्ष म्हणून काय काय भूमिका केली त्याचं स्पष्टपणाचं त्या ठिकाणी विवेचन केलं। आत्ता जे काही आरक्षणाचं महिला आरक्षणाचा निर्णय घेतला जाणार आहे त्याबद्दल एनडीएची बैठक देशाचे कणखर नेते अमित शाह यांनी जी काय बोलवली होती त्याच्याबद्दली सुद्धा माहिती दिली की किती मतदारसंघ वाढणार आहेत, महिलांचं आरक्षण काय पद्धतीने पडणार आहे, डिलिमिटेशन कमिशन नेमलं जाणार आहे, SIRच्या बाबतीमध्ये नेमकं पक्ष म्हणून आपल्याला काय काम करायचं आहे याची विस्तृतपणाने माहिती कालच्या बैठकीमध्ये त्या ठिकाणी दिली। सर्व आमदार महोदय त्या ठिकाणी पूर्ण संख्येने उपस्थित होते। अनेकांनी मला याच्याबद्दलची माहितीसुद्धा विचारली की नेमकं डिलिमिटेशन होत असताना कशा पद्धतीने होईल, महिला आरक्षण होताना कशा पद्धतीने होईल, आता SR होत असताना काय आपल्याला अडचणी येऊ शकतील, त्या संदर्भातली सगळी चर्चा सखोलपणाने 1 तास सव्वा तास बैठक त्या ठिकाणी झाली आणि विस्तृतपणाने विवेचन प्रदेशाध्यक्ष म्हणून मी केलंच, लोकसभा सदस्य म्हणून त्या ठिकाणी लोकसभेतला पक्षाचा नेता म्हणून मी आणि प्रफुल्लभाई आम्ही एनडीएच्या बैठकीला उपस्थित होतो। त्या बैठकीची सुद्धा माहिती पक्षाच्या सर्व आमदार महोदयांना त्या ठिकाणी देण्यात आली। पार्टी को हाईजैक करने की कोशिश आप दोनों ने की और सुमित्रा पवार को भी आप दोनों से सचेत रहने की नसीहत दी है रोहित पवार ने। दादा का दुर्दैवी निधन होने के बाद जिस तरह से पार्टी का कब्जा लेने का वो सारे मेहनत करते थे और आज वहिनी पार्थ जय उनके पीछे राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी पूरी ताकत से खड़ी है
उनका जो मनसूबा था कि पार्टी हाईजैक वो करे। आपने देखा होगा दादा के इंसिडेंट्स के दिन ही पार्टी की मर्जर की बातें उनके सारे सीनियर लीडर ने उस टाइम की थी, वहाँ पे बारामती भी की थी। जब उनको वो नहीं हो पाया, इसके लिए वो अभी राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी पर वो अपने बयान दे रहे हैं। इसके आगे इसके बारे में मैं कुछ बोलना नाही चाहतो। स्वर्गीय वसंतदादा पाटील साहेबांनी मला विधानसभेची उमेदवारी 1985 साली दिली। वो तब जन्म नहीं थे, तब से मैं राजनीति में थी। पॉलिटिकल जो कुछ बातें आती हैं तब हम पॉलिटिकल उसके जवाब दे देंगे, और हमने दिया है। लोकसभा चुनाव में हम कम राज्य में खाली भाई अकेला चुन के आया, लेकिन उसके बाद 41 हमारे विधायक चुन के आए। ये तो पॉलिटिकल जवाब ही है, वो तो सही है। सो अभी आने वाले दिनों में देखिए ना, जिला परिषद के चुनाव में राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के अभी 7 जिला परिषद में 8 जिला परिषद में राष्ट्रवादी पार्टी उधर सत्ते में आ जाएगी। मराठवाड़ा के 4 जिलों में, रायगढ़ में भी हैं, कोल्हापुर में भी हैं, गुना में भी हैं। राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी सांगली में भी आ जाएगी। तो राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की ताकत जब बढ़ती है तब ऐसे लोग कुछ ना कुछ बातें करते हैं। धन्यवाद। तटकरे साहेब खोटा आरोप केलेला आहे की पत्रकार परिषदेत दाखवून दिलं. पत्रकार परिषद संपली, सगळं खुलासा केला.